फारशी दर्जाचे नसतात असं अधोरेखित तुम्ही केलं, याच्याकडे लक्ष असं अधोरेखित केलेलं नाही. कारण नसताना गैरसमज करून घेऊ नका. मी एवढंच म्हटलं की कामं करताना दर्जेदार कामं व्हायची असतील तर इतकं बिलो जर टेंडर गेलं तर ती क्वालिटी राहायला अडचणी येतात. त्याच्यामुळं चांगल्या पद्धतीचे कॉन्ट्रॅक्टर त्याच्यामध्ये अशा पद्धतीनं प्री क्वालिफिकेशनच्या करता अटी टाकायच्या की चांगलेच लोक त्याच्यामध्ये येतील. जसं BDD चाळीचं तुम्ही तुमच्या चॅनलवाल्यांना विचारा की इतक्या सुंदर 500 स्क्वेअर फीटची घरं, त्याच्यात 2 बेडरूम, हॉल, किचन आणि छोटं डायनिंग एवढं सगळं दिलं आहे. 1-1 इंच जागेचा अतिशय सुंदर वापर केलेला आहे. त्याच्यावर जिथं जे चांगलं असतं तिथं ते आपण आत्मसात केलं पाहिजे, म्हणून मी त्याचा उल्लेख बाकी काही करणार नाही. मी नियोजनचं बोललो ना बाबा की प्लॅनिंग कुठंतरी मार खातं. त्याच्यामध्ये प्लॅनिंग असं असायला पाहिजे होतं की रस्त्याच्या कडेला उद्या 4 लेनचा 6 लेन झाला तरी आपली पाईपलाईन त्या 6 लेनच्या आत यायला नको होती, असं प्लॅनिंग करायचं असतं. आता ते मागचं उडीदुडी काढून चालणार नाही. आता मुख्यमंत्री येणार आहेत ज्याचा उल्लेख मगाशी पालकमंत्री महोदयांनी केलेला आहे. त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी पण सोलापूर असेल, आमचं छत्रपती संभाजीनगर असेल, ह्या सगळ्या महत्त्वाच्या जिल्ह्याची ठिकाणं असतील किंवा तालुक्याची आपण केंद्र सरकारने पण मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे. राज्य सरकारने पण तेवढाच निधीची जोड त्याला दिलेली आहे. 50% केंद्राचे 50% राज्याचे अशा प्रकारचं आपण ते कार्यक्रम राबवतोय. महायुतीत उत्तम कोऑर्डिनेशन आहे, मात्र काही नेत्यांचं बोललं जसं गोगावले म्हणाले की तटकरेंची आता उलटी गिनती सुरू झालेली आहे. का एक मिनिट, एखाद्या व्यक्तीने म्हटलं म्हणजे ते काही शिवसेनेच्या सगळ्यांचं म्हणणं नसतं. एवढा मोठा पक्ष असल्यानंतर वेगवेगळ्या विचाराचे काही मान्यवर असतात, त्यांचं तिथलं स्थानिक जे काही राजकारण असतं ते वेगळं असतं. तुम्ही पत्रकार काय करतात, विकास कामाला किंवा पॉझिटिव्ह आम्ही जे बोलतो त्याला पण तुम्ही महत्त्व दिलं पाहिजे. तुम्ही काय करता, एखाद्यानी काहीतरी नकारात्मक काही भूमिका मांडली की तेवढंच दाखवत बसतात. ती आमच्या महायुती सरकारची भूमिका नाही. एखादा वैयक्तिक बोलला तर ताबडतोब राष्ट्रवादीचं कोणी बोललं तर त्याची नोंद मी घेत असतो. भाजपचं बोललं तर स्वतः देवेंद्रजी घेत असतात आणि शिवसेनेचं बोलल्यानंतर स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब त्या गोष्टीची नोंद घेत असतात. एवढा मोठा हा सगळा आपला शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. एवढ्या मोठ्या महाराष्ट्रामध्ये एखादी गोष्ट कोणी बोललं म्हणजे ते सगळ्यांचं मत असतं. तुम्ही कितीतरी जणांचं मी सांगेल ते बोलून जातात आणि नंतर दिलगिरी व्यक्त करतात की नाही, असं झालं की नाही. मी नावं घेत नाही, पण तो तसं होतं. शेवटी माणूस आहे, माणूस कधी कधी बोलताना एखाद दुसरा शब्द चुकतो, परंतु तेवढंच घेऊन बसण्याचं आमचं सगळ्यांचं तिघांचंही सर्व आमच्या पक्षाला बरोबर घेऊन चांगल्यातलं चांगलं काम करावं अशी आमची मनापासूनची इच्छा आहे आणि तेवढा भरभक्कम पाठिंबा महाराष्ट्रातल्या जनतेने आम्हाला दिले. मांसाहार बंदीचा विषय खूप नाही, काही काळजी करू नका. त्याला पण आम्ही काय बोलायचं ते बोललो. संदर्भात भारत पुन्हा तेच काढताय. आता झालं ना, उद्याच 15 तारीख आली ना, त्याच्या संदर्भामध्ये अनेकांनी सांगितलं हे किती सालापासून आहे काय आहे वगैरे. तो प्रश्न महत्त्वाचा आहे की तुमच्या माझ्या देशाचा 79वा स्वातंत्र्य दिन उत्साहामध्ये साजरा करणं हे महत्त्वाचं आहे. बघा ना, कशाचा असं काहीही नाही आहे. तुम्ही पाहताय, तुम्ही जर बघितलं तर सगळीकडंच मताची संख्या ही वाढत असते. मी आपल्याला सांगतो पत्रकार मित्रांनो, कमी मतदान होतं लोकसभेला, त्याच्यापेक्षा जास्त मतदान होतं विधानसभेला, त्याच्यापेक्षा जास्त मतदान होतं महानगरपालिकेला, नगरपालिकेला, त्याच्यापेक्षा जास्त मतदान होतं जिल्हा परिषद आणि तालुका पंचायतीला, आणि त्याच्याहीपेक्षा जास्त मतदान होतं आमच्या ग्रामपंचायतीला. कारण ते वॉर्ड असतो, त्याच्यामध्ये 15 लोक एका बाजूने उभे असतात, दुसरीकडनं 15, तिसरीकडनं 15, सगळ्यांचे कार्यकर्ते खालची आळी वरची आळी अमकं तमकं कुठनं लोकांना बोलून आणतात. आणि मतदारांच्या मध्ये स्वतः न्यायव्यवस्थेने सांगितले नाही, जे मयत असतील ती नावं तर काढली पाहिजेत ना. कारण नसताना मतदाराची संख्या वाढली
आणि एवढ्या पारदर्शक निवडणुका झाल्या. विरोधक कसं करतात, निवडणुकीत ते निवडून आले तर EV मशीन चांगलं, EVM आणि पारदर्शकपणे अतिशय चांगल्या निवडणुका झाल्या. पराभूत झाले की EVM चुकीचं, सगळा मतदार यादीत घोटाळा, सगळे बनवाबनवी असं काहीतरी ते सांगायचा प्रयत्न करतात. खरं आम्ही 48 पैकी 31 जागा हरलो. आमचं महायुती लोकसभेला हरलो की नाही, आम्ही पराभव मान्य केला. मराठवाड्यात तर फक्त आमची छत्रपती संभाजीनगरची जागा आली, सगळ्या जागा आमच्या गेल्या. आम्ही कुणाला आरोप दिला का? आम्ही कुठंतरी कमी पडलो? आम्ही आत्मचिंतन केलं, आम्ही आत्मपरीक्षण केलं, आम्ही सगळे एकत्र बसलो की आता पुन्हा आपल्याला एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी, आम्ही सगळ्यांनी मजबूतीनं एकजुटीनं पुढे गेलं पाहिजे आणि ह्या पराभवातनं खचून न जाता आपण सामोरं गेलं पाहिजे. आम्ही गेलो, जनतेने आम्हाला स्वीकारलं, आता आम्हाला चांगलं यश मिळालं. आम्ही यशाने हुरळून गेलेलो नाही, जाणार नाही. आम्ही जमिनीवरच पाय ठेवून चालणार आहे, कारण आम्ही लोकांशी जोडलेलो माणसं आहोत आणि त्याच्यामुळं ह्या गोष्टी यश अपयश असतं. आता इंदिराजीच्या काळामध्ये आणीबाणी त्यांनी आणली, त्याच्यानंतरच्या निवडणुका जनता पक्षाचे का जनता दल होतं का, जनता दल, काही जणांना माहिती पण नव्हतं आपण निवडून येऊ, घरी झोपले होते, कलेक्टरनी बोलून आणणार चला सर्टिफिकेट घ्यायला या, झालं की नाही. तो चमत्कार फक्त आपला मतदार करू शकतो. मतदार राजा बाबासाहेब आंबेडकर घटनेच्या यांनी जो काही अधिकार दिलेला आहे, त्या अधिकाराचा वापर कुठं कसा करायचा हे आपल्या मतदारांना खूप चांगलं माहिती आहे आणि त्या पद्धतीनं ते काम करतात. आता हे आमचे विरोधक रडीचा डाव खेळत आहेत, कुठंतरी काहीतरी झालं, कुठंतरी काहीतरी झालं, काहीतरी दाखवतात, असं काहीही नाही आहे. आता शेवटी आपापलं काम केलं पाहिजे आणि आज देशाने नरेंद्र मोदी साहेबांचं नेतृत्व मान्य केलेलं आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली 3 निवडणुका झाल्या, 3ही निवडणुकीमध्ये NDAने यश संपादन केले, आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. मला ती गोष्ट माहिती नाही, मी त्या मीटिंगला नव्हतो, मी त्याच्याबद्दलची माहिती घेतो. मला त्यावेळेस जे खटकलं मी त्याबद्दलचा निर्णय घेतला आणि आपण ज्या गोष्टी मला खटकतात तुम्हालाही पत्रकार मित्रांना माहिती आहे, मी त्याच्याबद्दलचे तडकाफडकी निर्णय घेत असतो. अंगणवाडी सेविकांनी विरोध केला आहे की आम्ही आता घरी जाऊन सर्वे कसं करायचं, आम्ही त्याच्यातनं मार्ग काढू, आपण काळजी करू नका. आम्हाला कुठेही आमच्या लाडक्या बहिणींना नाराज पण करायचं नाही, परंतु लाडक्या बहिणींच्या लाभार्थींच्या बद्दलच्या जे नियम आणि अटी लावलेल्या आहेत त्याच्यात त्या बसल्या पाहिजेत. मधल्या काळामध्ये माहिती अशी मिळाली की लाडक्या बहिणींच्या नावाखाली काही पुरुषांनी पण पैसे घेतले. मधल्या काळात माहिती अशी आली की काहींच्या घरामध्ये 4 चाकी वाहनं आहेत आणि ते पण लाडक्या बहिणींचे पैसे घेतात. आपण साधारण 2.5 लाख रुपये वर्षाचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आतमध्ये असणाऱ्या आमच्या लाडक्या बहिणींना ही योजना आम्ही खऱ्या अर्थाने आणलेली आहे आणि ती योजना त्यांनी आमच्यावर आरोप केला की निवडणूक झाल्यावर बंद करतील. आता निवडणूक होऊन जवळपास 7-8 महिने झाले, आमची योजना चालू आहे. आम्ही तसं कुठलंही काही केलेलं नाही, पण त्याच्यामध्ये जर कुठलं काही नोकरीला आपण नावं निघाली मग तो करायला नको का. ज्याला जे गरजू आहेत त्या लाडक्या बहिणींची योजना आहे.